कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ऐक, तुला नाचायला लागणार आहे, लग्न आहे माझं, कळलं का? अगं इथे आता माहोल नाही ना, म्हणून तुला असं वाटतंय की मला नाचता येणार नाही. ऑफकोर्स नाचता येईल. एकदा इकडे सगळं डेकोरेशन झालं, सगळी लोक आली, नाचायला लागली. इकडे स्पीकर लागणार आहेत, माहितीये तुला? इकडे खूप मोठी स्पीकरची वॉल लागणार आहे. एकदा स्पीकर लागले, म्युझिक लागलं की तू पण मस्त नाचशील. मी एक्साइट झालो खूप. काम डाऊन आशुतोष, काम डाऊन. होईल, सगळं नीट होईल. मस्त होणार लग्न, एकदम छान. बरं झालं मला सावरलंच, थँक्यू. तुझ्यासारखे मित्र आहेत सावरायला. एखाद्याला पडायला होतं. अरे ते बघ ऑर्किड झाली, ते बघ डेकोरेशन चाललंय तिथे. ये दादा. पण मी स्वतःला सावरू शकत नाहीये आशू, मला कळत नाही काहीच. आता मी तुला गंमत दाखवतो. हे बघ, इकडे दिव्याची फॅमिली बसणार आणि इकडे माझी फॅमिली, आणि इथे मोठा मंडप असणार. मध्ये थांब, इकडे इकडे मध्ये अग्नी असणार, आणि अग्नीला आम्ही 7 फेरे घालून एकमेकांना आयुष्यभर राहायचं प्रॉमिस करणार. केवढं भारी वाटतं माहितीये मला. इट्स लाईक अ ड्रीम कम ट्रू. म्हणजे मी आणि दिव्या इथे ऍक्च्युली फेरे घालत असू. आणि तुला गंमत माहिती, आई म्हटली की हे जे 7 फेरे आहेत त्या 7 वेगवेगळ्या प्रॉमिसेस असतात. त्या तुम्हाला एकमेकांना द्यायचं असतं, सांगायचं असतं, आणि आयुष्याची सुरुवात करायची असते. आमचा बॉन्ड इतका घट्ट असेल ना की आम्ही कधीच एकमेकांपासून वेगळं होणार नाही. माझ्या आयुष्यावर ना तिचाच हक्क असेल, आणि माझा जीव तर कायम तिच्यात अडकलेला असेल. कायम तिच्याबद्दल विचार करू, सपोर्ट करू आम्ही एकमेकांना खूप. तुला माहिती, लग्न झाल्या झाल्या ना दिव्याच्या आयुष्यातली सगळी जी काही सुख आहेत ती मी तिच्या पायाशी आणून ठेवली. काय वाटतं शिवा? ए तंद्री, कुठे हरवली? नाही, काही नाही. हे तू सारखी काय हरवते ग? सांग, कुठे हरवलं, काय झालंय? मला त्रास होतो. तुला त्रास होतोय? काय होतंय मला सांग. तुला औषध हवंय का? चल आपण आत बसू. मला ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास होतोय. आशू, मी खूप प्रयत्न केला, पण मी नाही विसरू शकत आपली पहिली भेट, आपलं भांडण, तू पुढे गेलेला मैत्रीचा हात, प्रत्येक वेळेला माझ्या पाठीशी उभं राहणं, प्रत्येक वेळेला मला मदतीचा हात देणं. मी नाही विसरू शकत आहे आपलं ते पहिलं भांडण, नवरा बायकोचं नाटक करणं, हे मी काही विसरू शकत नाहीये. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. शिवा, ए शिवा, बस झाली मस्करी आता. काय ए शिवा, शिवा, शिवा थांब, शिवा. सिरियसली बोलली,
तुम्हाला माहिती होतं? हो. मग पण अरे मी तिच्याशी कधी असं वागलो नाही जेणेकरून तिला काही सिग्नल्स मिळतील पॉझिटिव्ह. मी तिच्याशी मित्र म्हणूनच बोललो, मित्र म्हणूनच वागलो, आणि तरीही ती असं कसं बोलू शकते? असं का बोलली ती की ती आणि मी? तुला खरंच हा प्रश्न पडलाय? हो. अरे आशू, तू आणि शिवाने इतके दिवस सोबत वेळ घालवलाय, तुला कधीच शिवाबद्दल काही फील नाही झालं? नाही. अरे जेव्हा तुझ्या लग्नाचं तिला कळालं ना, तिला केवढा त्रास झाला तुला माहितीये? तेव्हाही तुला कळालं नाही. नाही. तू तिला गिफ्ट दिलेस आणि तिला समजून पण घेतलंस, आणि तू तिला बरोबर समजून घेणारा एकटाच होतास रे. मित्र म्हणूनच ना. पण अरे तू लाख मित्र समजत असेल, पण तिच्या मनात त्या फिलिंग जाग्या झाल्या ना. सगळ्यांना दिसलं होतं, फक्त तुलाच दिसलं नाही. आणि बघ आशू, तुला लांब ठेवायचा आम्ही खूप प्रयत्न केला, पण तू काय लांब जात नव्हता, आणि शिवा काय तुझा विचार करायची सोडत नव्हता. जाम लागले यार तिच्या मनाला. आली तिच्या मैत्रीसाठी. पण नाही सावरू शकली ती स्वतःला. शेवटी तिला त्रास झालाच. ए भाई, आशूने काय मुद्दाम नाही केलंय. त्याच्या मनात कायम दिव्या होती आणि शिवाई फक्त मैत्रीण होती. आता शिक्षा द्याल का? कशाला विषय ताणताय? सोडा ना. ठीक आहे, मग आता आम्हाला इकडे तुझ्या लग्नात मदत करता नाही येणार, कारण आता आम्हाला शिवासोबत राहणं जास्त गरजेचं आहे, कळलं का? बरोबर. व्हेरी गुड. चला रे. प्रेम आहे म्हणे. असं कसं प्रेम असू शकतं? मी ना माझ्याकडनं कुठलाही चुकीचा सिग्नल दिला नाही मांजा. मी माझ्याकडनं कधीही तिला असं वाटू दिलं नाही की मला तिच्याबद्दल काहीतरी फिलिंग्स आहेत. मी नेहमी तिच्याशी मित्रासारखाच वागत राहिलो. मग आता मैत्री करणंही चुकीचं आहे का मांजा? मला कळत नाही ती असं कसं अचानक म्हणू शकते की माझं प्रेम आहे तुझ्यावर. हे बघ आशू, तू जसं हे मुद्दाम केलं नाहीये तसं तिनेही नाही केलंय. झाल्या असतील फिलिंग्स डेव्हलप, झाल्या असेल एकतर्फी प्रेम. तुला माहिती होतं काय? हो, मला म्हणजे एक्झॅक्टली माहित नव्हतं, पण अंदाज होता. सांगितलं का नाहीस मला? मग कारण अंदाज होता, कन्फर्म नव्हतं मला. आणि कन्फर्म नसताना बोलून उगाच का प्रॉब्लेम क्रिएट करू मी? आता काय करू मी? काही करू नको, फक्त या सगळ्या गोष्टी डोक्यातून काढून टाक. तुला माहिती आहे ना, तिची डेप्थ कळते ना तुला? कळती आशू, पण आपण काही करू शकतोय का? उद्या तुझं लग्न आहे, त्याला महत्व दे. ऑफकोर्स. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.